हॅलो. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात केली आहे की परी स्कूलमधनं आल्यानंतर. इथे बघा ते किती हसत हसत आली आहे, पण जशी ती घरामध्ये आली ना ती खूप नाराज झाली होती. त्याचं कारणही तसंच आहे. 2-3 दिवस झाले पाऊस खूप जोरात आहे, त्यामुळे तिला आर्याकडे जायचं होतं. तर पावसामुळे ना आर्याला इकडे येता येते माझ्याकडे, ना आम्हाला तिकडे जाता येते. आणि आम्ही त्यांना बोललो होतो की आपण जाऊया म्हणून, तर ती थोडीशी नाराज झाली होती. आणि तिला जायचं त्याचं कारण खूप खास आहे. जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये दाखवते मी तुम्हाला, की हे बघा. तुम्ही लास्ट माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मी तुम्हाला दाखवलं होतं काही ₹24 ज्या वस्तू होत्या त्या मी घेऊन आले होते. तर त्यासाठी आर्याला आणि इराला दोघींनाही हे गल्ला घेऊन आले होते. तोच परीला त्यांना द्यायचा होता आणि ते देण्यासाठीच आम्हाला तिकडे जायचं होतं. पण पाऊस एवढा आहे की आम्हाला शक्यच नाही आहे जाणं, आणि ते पण लहान मुलीला घेऊन. तर त्यामुळे परी त्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवते आहे की मी तुमच्यासाठी काय घेऊन आले. तर आर्या आणि इरासुद्धा खूप खुश झाल्या होत्या गल्ला बघून. आणि त्यानंतर परी दाखवते की आत्तूसाठी काय घेतलं आहे. तर ताईंना मी जी बास्केट आणली होती त्यांनासुद्धा ती आवडली होती, तर त्यांच्यासाठीसुद्धा एक घेऊन आले होते. आणि हां, हे अगरबत्ती स्टँड जे मी माझ्यासाठी आलं ते सेम तसंच आणलेलं आहे त्यांच्यासाठीसुद्धा, आणि त्यांना ते आवडलेलं. तर परी तर दाखवती की काय काय घेऊन आले. जास्त नाही आहे, 1-2-3च वस्तू आणल्या होत्या. पण ते तिला द्यायला जायचं होतं आत्तूकडं, पण पावसामुळं आम्हाला नाही पॉसिबल झालं. ते इथे ती किती खुश होऊन दाखवते आहे व्हिडिओ कॉलवरती. व्हिडिओ कॉल झाल्यानंतर मी तिला लगेच फ्रेश केलं. किती आनंदी दिसते ती. त्यानंतर हे बघा तिथं सलाड टेस्ट करते आहे. आणि आज असं झालं की मी कटिंग करून दिली आणि तिने ते स्वतः बनवलं मिक्स वगैरे करून, दही वगैरे टाकून. काही काही कामामध्ये लहान मुलांनासुद्धा आपण सोबत घेतलं ना त्यांना खूप आनंद होतो. हां, 2 ते 3 दिवस झाले तिला साबुदाणा खिचडी खायची होती, पण तिचा दात दुखत होता त्यामुळे मी तिला नव्हती दिली. तर आज तिला थोडंसं बरं वाटतं आहे, त्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये मी तिला आज साबुदाणा खिचडीच दिली. तर तिच्या एकटीसाठीच मला बनवायची होती, कारण की दुपारी शक्यतो कोणी नाही खात माझ्याकडे साबुदाणा खिचडी. तर तिला एकटीला होईल मी तेवढीच बनवून घेतली, त्यामुळे मी जास्त स्पायसी नव्हती केली. त्यानंतर तिला मी खिचडी दिली आणि तिला ड्रॉईंग करता करता तिने ती फिनिश केली. तर इथे तुम्ही बघा तिथं काय चालू आहे. तोपर्यंत मी माझी आंघोळ वगैरे करून घेतली. तेल लावल्यामुळं आज मी थोडीशी लेटच आंघोळ केली आहे. तर दुपारच्या जेवणामध्ये मला राईस आणि भाजी बनवायची होती. पण तितक्यात झालं असं की माझे दीर येणार होते, तर ते बोलले की मी येताना भाजी पार्सल घेऊन येतो बाहेरून, तू फक्त राईस बनव. तर इथं मी गरम गरम राईससुद्धा बनवायला घेतला. त्यांचा कॉल आला की मी निघालो आहे, त्यावेळेसच मी राईस ठेवला होता म्हणजे माझं लवकर होईल. आणि जोपर्यंत माझा राईस होतो आहे ना तोपर्यंत मी इकडे सकाळी जी भांडी घासून ठेवली होती तीसुद्धा मांडणीवर लावायला घेतली. तर एका साईडला माझा राईस होतो, एका साईडला मी भांडी लावते. आणि तोपर्यंत पप्पानी परीला झोपवलं होतं, कारण सकाळी परी स्कूलला जायचं असतं त्यामुळे ती लवकर उठते. आणि दुपारचं मी तिला थोडा वेळ झोपवते. तर आज पप्पा घरी होते, पावसामुळे ते बाहेर नव्हते गेले, त्यामुळे माझं थोडंसं काम हलकं झालं. आज पप्पांनी परीला झोपवलं होतं. तर इथं बघू शकता माझं सगळं किचन वगैरे सगळं दुपारची कामं ऑलमोस्ट डन झालेली आवरून. इथं परी झोपली, दादासुद्धा आले होते. त्यानंतर मी त्यांना जेवायला वगैरे दिलं. आणि मला ज्यासाठी येताना त्यांनी गरमागरम वडापाव भजी वगैरे अशी घेऊन आली होती. चला परी झोपली तोपर्यंत मी माझं एन्जॉय करते. तोपर्यंत